नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 टॉप 9 न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 9 बातम्या. राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील हॉटेल हयात येथे आयोजित DG 100X महाराष्ट्र या उच्च शिक्षण कौशल्य विकास नवोपक्रम आणि स्टार्टअप्स विषयांवरील परिसंवादाच्या समारोप सत्राचे आयोजन करण्यात आले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या परिसंवादात उच्च शिक्षण आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील समन्वय, विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला चालना, नवोपक्रमांना प्रोत्साहन तसेच स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. बदलत्या जागतिक परिस्थितीत शिक्षण आणि उद्योग यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, MITRA चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्रकुलपती डॉक्टर सौ विद्या एरवडेकर, टाटा प्रोजेक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक रत्नाकर पै तसेच DGचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत सहल यांच्यासह राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च शिक्षण संस्थांचे प्रमुख, उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि शिक्षणतज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसंवादादरम्यान उच्च शिक्षण संस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, कौशल्याधारित शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि स्टार्टअप संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध विषयांवर विचार मंथन करण्यात आले. शिक्षण संस्था, उद्योग आणि शासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून महाराष्ट्राला ज्ञानाधिष्ठित आणि नवोपक्रम प्रधान राज्य म्हणून अधिक सक्षम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. नशामुक्त कोल्हापूर अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिकांनी 15 ऑगस्ट पर्यंत नशामुक्तीचा ठराव मंजूर करून जिल्हा प्रशासनाकडे सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी दिले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत शाळा, महाविद्यालय आणि ITIच्या 100 मीटर परिसरातील पानटपऱ्या हटवणे, विद्यार्थ्यांसाठी नियमित नशामुक्ती जनजागृती सत्रे आयोजित करणे आणि प्रत्येक गाव व प्रभाग नशामुक्त करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिलेल्या माहितीनुसार 15 जुलै अखेर 124 गुन्हे दाखल करण्यात आले असून 82 गांजा सेवन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच 213 किलो गांजा, 40 किलो अफूचे झाडे आणि 95 ग्रॅम MD ड्रग्ज असा एकूण 84,12,101 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थांच्या सेवन, विक्री किंवा साठवणुकीबाबत माहिती देण्यासाठी पोलिसांनी 9822766100 हा गोपनीय हेल्पलाईन क्रमांक सुरू केला असून माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाणार आहे. तसेच सोशल मीडिया जनजागृतीसाठी नशामुक्त कोल्हापूर हा अधिकृत हॅशटॅग वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या माध्यमातून मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत आरोग्य व्यवस्थेवर थेट देखरेख ठेवली जाणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. राधानगरी, बुदरगड, आजरा विधानसभा मतदारसंघाच्या एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या पहिल्या तिमाही बैठकीत त्यांनी ही भूमिका मांडली. बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालये, आयुष्यमान आरोग्य मंदिरे, औषध साठा, रिक्त पदे, 108 रुग्णवाहिका सेवा, पायाभूत सुविधा तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिया यासारख्या साथींच्या आजारांवर नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही चर्चा झाली. आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना प्रभावीपणे राबवणे, शासकीय रुग्णालयातील प्रसूतींची संख्या वाढवणे, कर्करोग तपासणी शिबिरे आयोजित करणे आणि आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश दिले. तसेच प्रत्येक 3 महिन्यांनी समितीच्या बैठका घेऊन त्यातील निर्णयांवर सचिव, आयुक्त व संचालक स्तरावर कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. शालेय जीवनापासूनच अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती आणण्यासाठी इयत्ता 7वी ते 10वीच्या अभ्यासक्रमांमध्ये अंमली पदार्थ दुष्परिणाम विषयक घटकांचा समावेश करण्याबाबत यावेळी सूचना करण्यात आल्या.
तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. तसेच नशेच्या दुर्दैवी चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची इच्छा असलेल्या नागरिकांसाठी नशामुक्ती केंद्राची साखळी उभारण्याची सूचना देत स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने राज्यामध्ये वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या समन्वयातून नशामुक्ती केंद्र उभारण्यात यावेत असे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी दिले. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसन मुश्रीफ, नगर विकास राज्यमंत्री माननीय माधुरी मिसाळ, गृह राज्यमंत्री माननीय योगेश कदम, बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव माननीय मनीषा म्हैसकर, प्रधान सचिव माननीय अनुप कुमार सिंग, पोलीस महासंचालक माननीय सदानंद दाते, मुंबई पोलीस आयुक्त माननीय देवेन भारती, अतिरिक्त पोलीस महासंचालक माननीय निखिल गुप्ता, पोलीस उपमहानिरीक्षक माननीय प्रवीण पाटील, अंमली पदार्थ विरोधी कृती दलाचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय ज्योती प्रिया सिंग आदी उपस्थित होते. सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते सलमान खान यांनी आज झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण गृह मुंबई कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटी दरम्यान SRA चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत सलमान खान यांच्या हस्ते पात्र झोपडपट्टी वासियांना त्यांच्या हक्काच्या घराच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या कार्यक्रमात लाभार्थ्यांशी संवाद साधताना सलमान खान यांनी नवीन घर मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि चांगल्या सुविधा असलेले घर मिळणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे सांगितले. SRAच्या माध्यमातून सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांची माहिती देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, डिजिटल परिवर्तन आणि पारदर्शक कार्यपद्धतीद्वारे पात्र लाभार्थ्यांना जलद व प्रभावी सेवा देण्यावर भर दिला. कार्यक्रमात उपस्थित लाभार्थ्यांनी घरांच्या चाव्या स्वीकारताना आनंद व्यक्त केला. SRAच्या विविध पुनर्वसन योजनांमुळे हजारो झोपडपट्टी वासियांचे सुरक्षित व सन्मानाचे घराचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. या सदिच्छा भेटीमुळे SRAच्या पुनर्वसन उपक्रमांना अधिक बळ मिळणार असून नागरिकांमध्ये शासनाच्या गृहनिर्माण योजनांबाबत सकारात्मक संदेश पोहोचवण्यास मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर येथे इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन काउन्सिल, रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल आणि इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल यांच्या संयुक्त विद्यमाने रिसर्च इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन या विषयावरील विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या कार्यक्रमात प्रमुख वक्त्यांनी शिक्षकांना संशोधन, नवोपक्रम, स्टार्टअप आणि विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता विकसित करण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले. या विशेष सत्राचा मुख्य विषय स्टार्टअप, इनोव्हेशन आणि शिक्षकांची भूमिका हा होता. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रत्यक्ष उद्योगात रूपांतरित करण्यासाठी शिक्षकांनी मार्गदर्शक आणि सक्षम सहकारी म्हणून काम करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना पेटंट मिळवून देणे, उद्योजकताशी नेटवर्किंग निर्माण करणे, इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून कल्पनांना चालना देणे तसेच विविध शासकीय व खासगी योजनांतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षकांनी हँड होल्डिंगची भूमिका प्रभावीपणे पार पाडणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. यावेळी बोलताना विद्यार्थ्यांच्या मूळ कल्पनेपासून यशस्वी व्यावसायिक उत्पादनापर्यंतचा प्रवास घडवून आणण्यासाठी शिक्षकांनी मजबूत पूल म्हणून कार्य करणे ही काळाची गरज असल्याचे नमूद करण्यात आले. अशा प्रयत्नांमधून विद्यार्थी व्यावसायिक दृष्ट्या सक्षम होतील, स्वतः उद्योजक बनतील आणि भविष्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी भारती विद्यापीठ स्वर्गीय पतंगराव कदम साहेब परिवार आणि नरके परिवार यांच्यात गेल्या 3 पिढ्यांपासून असलेल्या जिव्हाळ्याच्या व वैचारिक संबंधांचा उल्लेख करत हा वैचारिक वारसा पुढे नेण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या मार्गदर्शन सत्रात संस्थेचे प्राचार्य माननीय मोरे साहेब, व्हाईस चेअरमन माननीय घोरपडे साहेब यांच्यासह फार्मसी, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, AI अँड मशीन लर्निंग, लॉ विभागातील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत आज देशभरातील 77 पुनर्विकसित अमृत भारत रेल्वे स्थानकाचे लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील नांदुरा आणि बारामती या 2 पुनर्विकसित रेल्वे स्थानकाचेही उद्घाटन करण्यात आले.
तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। देशभरातील रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण, प्रवाशांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे आणि स्थानिक संस्कृती व वास्तुकलेचे जतन करत आधुनिक पायाभूत सुविधा उभारणे हा उपक्रम भारत स्थानक योजनेचा प्रमुख उद्देश आहे। या योजनेअंतर्गत स्थानकांवर अत्याधुनिक प्रतीक्षालये, स्वच्छता सुविधा, दिव्यांगांसाठी सुलभ प्रवेश, डिजिटल माहिती प्रणाली, सुशोभीकरण तसेच प्रवाशांसाठी विविध आधुनिक सुविधा विकसित करण्यात आल्या। या उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा हे पुणे येथील लोकभवन येथून दूरस्थ माध्यमाद्वारे सहभागी झाले। त्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे नमूद केले। केंद्र सरकारच्या अमृत भारत स्थानक योजनेमुळे देशातील रेल्वे स्थानकांचा कायापालट होत असून प्रवाशांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत। महाराष्ट्रातील नांदुरा आणि बारामती स्थानकाच्या पुनर्विकासामुळे स्थानिक नागरिक, प्रवासी तसेच परिसराच्या आर्थिक आणि सामाजिक विकासालाही चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला। गुजरातमधील गिफ्ट सिटी येथे HCL टेकच्या अत्याधुनिक ग्लोबल टेक्नॉलॉजी सेंटरचे उद्घाटन करण्यात आले। या नव्या केंद्रामुळे गुजरातची जागतिक तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील ओळख अधिक मजबूत होणार असल्याचे सांगण्यात आले। तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। या प्रसंगी नव्या केंद्रांचे उद्घाटन करताना हे अत्याधुनिक तंत्रज्ञान केंद्र भारताच्या डिजिटल भविष्याला गती देणारे ठरणार आहे असा विश्वास व्यक्त करण्यात आला। गिफ्ट सिटी मध्ये उभारण्यात आलेले हे केंद्र आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल सेवा आणि जागतिक स्तरावरील IT समाधान विकसित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, कुशल मनुष्यबळाला प्रोत्साहन मिळेल आणि भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल। तसेच गिफ्ट सिटीचे जागतिक तंत्रज्ञान आणि वित्तीय केंद्र म्हणून स्थान अधिक भक्कम होण्यास मदत होणार आहे। यावेळी HCL टेकच्या आगामी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आणि नवोपक्रम, कौशल्य विकास तसेच भारताच्या डिजिटल परिवर्तनात कंपनीचे योगदान अधिक प्रभावी ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। भारतीय सैन्याच्या आर्मी मार्क्समनशिप युनिटच्या नायब सुभेदार नीरू धांडा यांनी इटलीतील लोनाटो येथे झालेल्या ISSF शॉटगन विश्वचषक स्पर्धेतील महिला ट्रॅप प्रकारात वैद्यकीय सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे। तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। या स्पर्धेत वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला नेमबाज ठरल्या आहेत। या ऐतिहासिक यशाबद्दल भारतीय लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ यांनी नायब सुभेदार नीरू धांडा यांचा विशेष सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले। यावेळी जनरल धीरज सेठ यांनी नीरू धांडा यांच्या उत्कृष्ट नेमबाजी कौशल्याचे, अथक परिश्रमाचे आणि जिद्दीचे कौतुक केले। त्यांच्या या यशामुळे भारतीय सैन्याचा तसेच देशाचा गौरव वाढला असून हा विजय देशातील युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले। भारतीय सैन्याने खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले असून नीरू धांडा यांचे हे यश त्या परंपरेला अधिक बळकटी देणारे असल्याचेही लष्कर प्रमुखांनी सांगितले। नायब सुभेदार नीरू धांडा यांच्या ऐतिहासिक सुवर्ण कामगिरीमुळे भारतीय नेमबाजीला जागतिक स्तरावर नवे यश मिळाले असून देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।